स्टिअरिंग व्हील म्हणजे नेमकं काय, याच्या ॲडजस्टमेंट्स कशा असतात, याला ॲडजस्टमेंट्स असतात का, किंवा नेमकं हात कुठे धरायचे, दोन्ही हात ठेवायचे का, एका हाताने धरणं योग्य आहे की अयोग्य आहे, एक हात गिअर स्टिकवर असला पाहिजे आणि एक हात स्टिअरिंग व्हीलवर असला पाहिजे का, जर का दोन हात वापरायचे असतील तर ते नेमके कसे वापरायचे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अपूर्व पुरोहित, तुमचं कार वर्ल्ड या मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टिअरिंग व्हीलचा उपयोग काय. स्टिअरिंग व्हीलचा उपयोग जसं की तुम्हाला माहिती आहे, गाडी आपल्याला ज्या दिशेला वळवायची आहे त्या दिशेला वळण्यासाठी जी चाकं आहेत आपली दोन पुढची, ती वळवण्यासाठी आपल्याला स्टिअरिंग व्हील असतं. आपण ज्या दिशेला स्टिअरिंग व्हील वळवू त्या दिशेला चाक वळतं. जेव्हा तुम्ही रिव्हर्स गिअर असता तेव्हा हा नियम बरोबर उलटा आहे, कारण गिअर रिव्हर्स असतो. त्यावेळेला तुम्ही समजा लेफ्ट साईडला स्टिअरिंग व्हील वळवलं तर गाडी मागच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला जाणार आहे, जर का डाव्या हाताला वळवलं तर उजव्या हाताला मागे जाणार आहे गाडी. हे रिव्हर्स गिअरच्या बाबतीत आहे. ठीक आहे. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टिअरिंग व्हीलला ॲडजस्टमेंट्स असतात का. तर काही स्टिअरिंग व्हीलला दोन प्रकारचे ॲडजस्टमेंट्स असतात, काही स्टिअरिंग व्हीलला फक्त एकच प्रकारची ॲडजस्टमेंट असते. पण ॲडजस्टमेंट असते. तर इकडे लिव्हर असते, हा जो नॉब येतो हा खाली करायचा. तर मोस्टली जी ॲडजस्टमेंट असते ती ही असते, वर खाली होते. तर वरती आणि खालची जी स्टिअरिंगची ॲडजस्टमेंट होते याला म्हणतात स्टिअरिंग व्हीलची हाईट ॲडजस्टमेंट. ठीक आहे. तर ही जी असते ती हाईट ॲडजस्टेबल असते. आणि दुसरी जी ॲडजस्टमेंट आहे ती टेलिस्कोपिक, म्हणजे दुर्बीण असते का नाही, ती अशी पूर्वीच्या काळची सिंगल दुर्बीण अशी कशी पुढे मागे व्हायची, तसं टेलिस्कोप सारखं ॲडजस्टमेंट याला असते. म्हणजे असं पुढे आणि हे मागे. आता तुम्ही बघितलं हे पुढे ओढलं आणि हे मागे ढकललं की मागे जातं. स्टिअरिंग व्हीलवरती दोन्ही हात वापरायचे आहेत आपल्याला का एकच हात वापरायचा आहे. तर सुरुवातीला जेव्हा आपल्याला जजमेंट नसतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण काय करतो, दोन्ही हात वापरतो. जेव्हा आपण दोन हात वापरतो तेव्हा लक्षात ठेवा, पोझिशन जी आहे ती 9 o'clock 3 o'clock अशी असली पाहिजे हातांची पोझिशन. स्टिअरिंग व्हील या पद्धतीने धरायचं आहे आपल्याला, 9 o'clock 3 o'clock. आपल्याला स्टिअरिंग व्हील असं घट्ट धरायचं नाही, एकदम हलक्या हाताने धरायचं आहे. तुम्हाला हात इझिली ठेवायचा आहे, एकदम हलका हात ठेवायचा आहे. तुम्हाला असं फटीग वाटला नाही पाहिजे, तुमचा हात इकडे वगैरे दुखायला नाही पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो, सिटिंग पोझिशन पण खूप महत्त्वाची असते. आपल्याला स्टिअरिंग व्हीलवरती हात ठेवताना आपला हात जो आहे ना हा इकडे दुमडला गेला नाही पाहिजे. हा हात इकडे जेव्हा तुम्ही ठेवाल, मनगट जे आहे आपलं ते इथे ठेवल्यानंतर हा हात असा सरळ व्हायला हवा, म्हणजे तुम्ही बरोबर बसलेला आहात. जर का तुमचा हात जो आहे तो अगदी असा होत असेल इकडे मनगट ठेवून, तर याचा अर्थ हा कोपऱ्यात दुमडला, याचा अर्थ असा आहे की तुम्ही फार पुढे बसलेला आहात, स्टिअरिंग व्हीलच्या जवळ तुम्ही सीट ओढून बसलेला आहात. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला लॉंग ड्राईव्हला त्रास होईल. ही सवय लागते गाडीत, आपण एकदा जवळ पुढे बसायला लागलो की आपल्याला तशीच सवय लागते. त्यामुळे एकदा का तुम्हाला प्रॅक्टिस झाली की थोडीशी सीट मागे घेऊन पण प्रयत्न करा. एकदा का तुम्हाला प्रॅक्टिस झाली, स्टिअरिंग व्हीलचं जजमेंट आलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, एकच हात ठेवायचा आहे स्टिअरिंग व्हील, स्टिअरिंग व्हीलवरती कंटिन्युअसली तुम्हाला दोन्ही हात एंगेज करायचे नाही आहेत. याचं कारण असं आहे की तुम्हाला असं जखडून राहिल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. तुम्हाला गिअर बदलायचा आहे तर तुम्ही एका हाताने स्टिअरिंग व्हील त्यावेळेला कंट्रोल करणार आहात. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये हात काढून पण गाडी चालवा. सरळ रस्ता आहे, दोन्ही हात ठेवायची काही गरज नाही आहे. एकच हात ठेवा, एक हात इकडे ठेवा, इथे हँड रेस्ट असेल तर इकडे हात रेस्ट करा, नसेल हँड रेस्ट तर तरी पण मांडीवरती ठेवा हात, पण एका हाताने गाडी चालवा, असा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तोपर्यंत ठीक आहे की तुम्हाला दोन्ही हातांनी चालवायचे, पण जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल, जसजसे तुम्ही अनुभवी व्हाल तसं एका हाताने गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करा. लॉंग ड्राईव्हमध्ये तुम्हाला ह्याचा खूप मोठा फायदा होईल. आपल्याला जो ऑपरेट आपण जेव्हा स्टिअरिंग व्हील करतो तेव्हा एकदम यू टर्न असेल तेव्हा आपल्याला स्टिअरिंग व्हील भरपूर असं वळवावं लागतं. तर त्यावेळेला काय करायचं, आपला जो हात आहे ना तो असा वळवायचा, म्हणजे हा जो हात आहे, हा उजवा हात, तो ह्या बाजूला आला नाही पाहिजे आणि हा जो हात आहे तो इकडे गेला नाही पाहिजे. ही जी पोझिशन आहे ही डेडलॉक पोझिशन होऊ शकते. ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, कैची बनते ना जेव्हा, कात्री म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यामध्ये होतं काय, तुमचा हात लॉक होऊन स्टिअरिंगचं तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे येऊ शकतो, गाडी चालू असते ना त्याच्यामुळे. तर नियम असा आहे, तुमचा उजवा हात आहे तो ह्या भागाच्या ह्या बाजूला आला नाही पाहिजे आणि डावा हात जो आहे
तो इकडून इकडे नाही आला पाहिजे. तुम्हाला स्टिअरिंग व्हील वळवायचं आहे, इथपर्यंत हात आला की काढा हात आणि इकडे ठेवा. तसंच उजवा हात परत वर घ्या, परत वळवा, इथे आला थांबा, इथे या परत. तुम्हाला हे असं करायचं आहे. आणि गाडीचं पूर्ण टर्न झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला आता गाडी सरळ चालवायची त्यावेळेला स्टिअरिंग व्हील सोडून द्या. गाडी जेव्हा मोशनमध्ये असते त्यावेळेला स्टिअरिंग व्हील टर्न मारल्यानंतर सोडलं की ते ऑटोमॅटिकली परत जागेवर येतं असं. आणि त्याला म्हणतात फीडबॅक. म्हणजे काय, स्टिअरिंग व्हीलचा फीडबॅक असतो तो. स्टिअरिंग व्हील ह्या बाजूलाही पकडू शकता. आपल्याला अशी पोझिशन अशी काही स्पेसिफिक असा काही नियम नाही आहे की बाबा इकडेच पकडायचं इकडेच पकडायचं आहे. आपल्याला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे तिथे आपल्याला हात ठेवायचा आहे. खूप लोक आहे ना असं हात खाली ठेवून पण गाडी चालवतात. म्हणजे असं इकडे उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये जर का जागा असेल ठेवायला तर कोपरा टेकवतात आणि असं एका हाताने इझिली चालवतात. तर तुम्हाला फक्त कंट्रोल येणं महत्वाचं आहे. तुम्ही खालती धरलात तरीही चालेल, पण पुन्हा तेच की तुम्हाला उजवा जो हात आहे तो या बाजूला यायला नाही पाहिजे. हायवेवरती गाडी जेव्हा आपण चालवतो त्यावेळेला जास्त स्पीड असतो. जेव्हा जास्त स्पीड असतो तेव्हा स्टिअरिंग व्हील आपल्याला एकदम हलकं वळवायचं असतं, जास्त वळवायचं नसतं. कारण काय आहे, जेव्हा जास्त स्पीड असतो तेव्हा स्टिअरिंगचा जो फीडबॅक असतो तो एकदम फास्ट असतो. म्हणजे काय, एकदम स्पीडमध्ये गाडी जास्त टर्न घेते. त्याच्यामुळे आपल्याला स्लाइटली वळवायचं आहे, एवढंच वळवायला लागतं, लिटरली एवढंच वळवायला लागतं जेव्हा आपण हायवेवरती 70-80च्या स्पीडला असतो तेव्हा. आणि जेव्हा आपण सिटीमध्ये चालवतोय, हळू स्पीड असेल त्यावेळेला आपल्याला नॉर्मल टर्न प्रॉपर करावा लागतो. हे हायवेवरती तुम्हाला एवढा असं टर्न करावा लागत नाही. सो मित्रांनो, पॉवर स्टिअरिंग असतं त्याच्यामध्ये आपल्याला जास्त ताकद लावावी लागत नाही. आपल्याला हलक्या हाताने स्टिअरिंग वापरायचं आहे. आपला जो हात आहे तो एका हाताने आपल्याला चालवायची प्रॅक्टिस करा. एकदा तुम्ही यूज टू झाला तर स्टिअरिंग कंट्रोल जेव्हा तुम्हाला येईल, जेव्हा जमेल तेव्हा तुमचं गाडीचं ही पहिली स्टेप आहे. सगळ्यात पहिले आपण गाडी चालवताना क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलरेटर या जजमेंटच्या आधी पण आपल्याला स्टिअरिंग व्हीलचं जजमेंट येतं. आणि ते येणं ही अतिशय आवश्यक आहे, कारण गाडी कुठल्या दिशेने किती जाते हे आपल्याला कळण्यासाठी स्टिअरिंग व्हीलचं जजमेंट असणं अतिशय आवश्यक आहे. ह्या रोडमधनं गाडी जाईल का नाही, नॅरो रोड असतो किंवा घाटात आपण गाडी चालवतो त्यावेळेला सुद्धा स्टिअरिंगचं जजमेंट येणं अतिशय आवश्यक आहे. ओव्हरटेक करताना आपल्याला किती बाहेर जायचं आहे, किती आत यायचं आहे, हे सगळं स्टिअरिंग व्हीलवरती असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हाताची पोझिशन आणि गाडीचा जो स्पीड आहे त्याप्रमाणे स्टिअरिंग व्हीलचं आपल्याला कंट्रोल करायचं, ॲडजस्टमेंट करायची आहे. तेवढंच आपल्याला फिरवायचं आहे. हायवेवरती असताना जास्त स्पीड असताना स्टिअरिंग व्हील आपल्याला थोडंसं फिरवावं लागतं. रिव्हर्स घेताना आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला स्टिअरिंग व्हील फिरवावं लागतं. स्टिअरिंग व्हील जे आहे ते आपल्याला कायम पुढच्याच चाकांना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे ते मागची चाकं फिरत नाही. मागच्या चाकांना पॉवर असते आणि दिशा जी असते ती पुढची चाकं देतात. इंजिनची जी पॉवर आहे ती मागे जाते, पुढच्या चाकांना पॉवर नाही आहे. बऱ्याच गाड्या ज्या असतात त्या 2 व्हील ड्राईव्ह असतात. आता काही गाड्या ज्या असतात त्या 4x4 लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा आहे की 4 चाकांना इंजिनची पॉवर आहे. आणि त्या हाय एंड गाड्या असतात, थोड्या महाग असतात. पण ज्या आपल्या मध्यमवर्गीयांच्या गाड्या आहेत त्या ज्या गाड्यांमध्ये जी पॉवर असते ती मागे असते आणि स्टिअरिंग व्हील जे असते ते पुढच्या 2 चाकांना कंट्रोल करतात. त्याप्रमाणे आपली गाडीची दिशा ठरते. सो आजच्या भागामध्ये एवढंच. स्टिअरिंग व्हीलबद्दल आपण माहिती घेतली, कसं धरायचं, कुठं धरायचं, किती ठेवायचा हात, एका हाताने गाडी चालवायची की नाही, हात आपल्याला एक हात ठेवायचा असेल तर कुठं ठेवायचा, माप आपलं कसं ठेवायचं, मागे किती बसलं पाहिजे, ॲडजस्टमेंट कुठले असतात आपण बघितलं. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट असते आणि व्हर्टिकल ॲडजस्टमेंट असते. आपल्या हाईटप्रमाणे आपण सगळ्यात पहिले हे काम करायचं. गाडी शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला स्टिअरिंग व्हीलची ॲडजस्टमेंट करायची. एक हात एकाच ठिकाणी ठेवायचा नाही आहे, आपल्याला दोन्ही हात मुवमेंटमध्ये ठेवायचे आहेत. नाहीतर रिजिडनेस येतो, आपल्याला थोडासा थकवा जाणवू शकतो. लॉंग ड्राईव्हला असताना सुद्धा आपल्याला एकाच पोझिशनमध्ये हात ठेवायचे नाही आहेत, ते रिस्की आहे. गाडी आपलं हात पण लॉक होतात, अचानक काही आलं ऑब्जेक्ट वगैरे तर आपण त्यात पदरीमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला हात वगैरे सर्व असे इकडे तिकडे पण बघत राहायचं आहे. हाताची मुवमेंट ठेवायची आहे. एकाच पोझिशनला हात ठेवायचं नाही. थोडा वेळ इकडे ठेवा, थोडा वेळ इकडे ठेवा, थोडा वेळ इकडे ठेवा. स्टिअरिंग व्हील असंच ठेवा. स्टिअरिंग व्हीलचा फीडबॅक म्हणजे काय आपण बघितलं. स्टिअरिंग व्हील किती वळू शकतं ते आपण बघितलं. यू टर्न मारताना आपल्याला किती वळवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फुल वळवायला लागतं. आणि त्याचप्रमाणे स्पीडप्रमाणे आपल्याला स्टिअरिंग व्हील ॲडजस्ट करायचं असतं. स्टिअरिंग व्हील ॲडजस्ट करताना, हँडल करताना बऱ्याच काय चुका होतात ना की आपल्याला असे जर्क्स बसतात
हायवेवरती असताना थोडा कटबीट मारतात ना लोक, ते ह्याच्यानी मारतात. स्टिअरिंग व्हीलचा पटकन असं झपकन करतात. हाय स्पीडमध्ये असताना समोरून कोणी अंगावर आला माणूस आपल्या, तर आपल्याला कट मारावा लागतो, किंवा समोरचा माणूसच आपल्याला कट मारतो. अर्थात ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही गाडी शिकाल, एकदम तुम्हाला एकदम प्रोफेशनल ड्रायव्हर व्हाल तुम्ही, तुम्हाला काही वाटणार नाही. जेव्हा तुम्हाला गाडी चालवण्याचं भीती न वाटता कंटाळा येईल, त्यावेळेला तुम्ही समजा की तुम्हाला गाडी यायला लागली. तसंच जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये तुम्ही असतो तेव्हा तुम्हाला टेन्शन येतं. तसंच सेम की ट्रॅफिकमध्ये आपल्याला आत्ता भीती वाटते सुरुवातीला, पण ज्या दिवशी तुम्हाला ट्रॅफिकची भीती न वाटता कंटाळा येईल ना, त्यावेळेला तुम्ही समजा की तुम्हाला आता गाडी व्यवस्थितच यायला लागली. तर अशा व्हिडिओसाठी या आपल्या चॅनलला लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला पटला असेल, आवडला असेल, तुम्हालाही वाटत असेल की कोणी बघावं अजून आपल्यासारखे लोक आहेत त्यांना, तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तुमचा काही ह्याच्याबद्दल फीडबॅक असेल तर मला नक्की ह्या व्हिडिओमध्ये, ह्या कमेंट्समध्ये सांगा. आधीचेही व्हिडिओ बघा. मी आत्ताच नवीन चॅनल चालू केलेला आहे. तुमचा जो काही प्रतिसाद असेल तो मला वाचायला आवडेल. काही शंका असतील, मी काही चुकत असेल तर मला नक्की सांगा. चुका सुधारायला पण मला नक्कीच आवडेल. तुम्हाला जर का कॅमेरा अँगल वगैरे काही वेगळा वाटत असेल, किंवा अजून वेगळ्या पद्धतीने मी कुठला एक्सप्लेन करायला हवं असेल असं वाटत असेल, तर मला तेही नक्की सांगा. आत्ता तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू.